नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे व तिचे नाव काय आहे? माहित नसेल तर आपण चला जाणून घेऊया. ती कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ही कंपनीची स्थापना धीरूभाई अंबानींनी केली होती. तीच कंपनीची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही एका काळी मुंबईतल्या छोट्या खोलीतून सुरुवात झालेली एक छोटीशी कंपनी आज अब्जावधी रुपयांची मालकीण आहे. 1960 मध्ये धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांनी मुंबईमध्ये रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची सुरुवात केली. तेव्हा धीरूभाई अंबानी यांच्याकडे ना मोठं ऑफिस होतं ना मोठं भांडवल. फक्त त्यांच्याकडे होतं ते म्हणजे दूरदृष्टिकोन आणि त्यांची मेहनत. त्या मेहनतीवर आजचे 2025 ची रिलायन्स कंपनी आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी वस्त्र आणि धाग्यांचा छोटा व्यापार सुरू केला आणि काही कालावधीमध्ये तो व्यापार एवढा मोठा झाला की धीरूभाईंनी छोट्या गुंतवणूकदारांना कंपनीत भागीदार बनवलं आणि हीच गोष्ट कंपनीला पुढे नेणारी ठरली. आणि मग 1970 नंतर धीरूभाई अंबानी यांनी असं ठरविलं की वस्त्र उद्योगातनं बाहेर पडायचं आणि मोठ्या क्षेत्रामध्ये पाऊल जमवायचं. आणि मग रिलायन्सने पेट्रोकेमिकल्स आणि रिफायनिंग या क्षेत्रामध्ये उतरून जामनगर येथे सर्वात मोठी कंपनी म्हणजे रिफायनिंग तेलची कंपनी उभारली. त्या काळात रिलायन्सने फक्त व्यवसाय नाही केला तर भारताच्या औद्योगिक विकासाला थेट योगदान देऊन भारताची आर्थिक व्यवस्था वाढवली. आणि मग 2016 मध्ये रिलायन्सने अशी चाल खेळली की भारतात डिजिटल क्रांती आली. जिओ या कंपनीने सर्वांसाठी इंटरनेट उपलब्ध करून दिले आणि जिओ डिजिटल क्रांती घडवली. पूर्वी 1 GB डाटा महाग होता, पण जिओ आल्यानंतर 1 GB डाटा हा काही रुपयांना मिळू लागला. भारतातील कोट्यावधी लोक ऑनलाईन आले आणि डिजिटल इंडिया खरोखर साकार झाला. जिओमुळे रिलायन्सने पुन्हा एकदा इतिहास घडवला. रिलायन्स तेल आणि टेलिकॉम मध्ये नाही तर 2020 नंतर रिलायन्सने रिटेल मार्केटमध्येही पाऊल ठेवले. रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी रिटेल चेन आहे. किराणा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक घरामध्ये कुठेतरी रिलायन्सचं एक प्रोडक्ट किंवा सेवा पोहोचून कस्टमर त्या सेवेचा किंवा त्या वस्तूचा पुरेपूर लाभ घेत आहे. याशिवाय कंपनी ग्रीन एनर्जी, डिजिटल सर्व्हिसेस आणि फ्युचर ट्रेकमध्ये गुंतवणूक करत आहे. रिलायन्स कंपनी जसजसे आपले विभाग म्हणजे आपले व्यवसाय वाढवत जात आहे तसतसे रिलायन्स कंपनीचे कर्मचारीही वाढत आहे. अंदाजे रिलायन्स कंपनीकडे 3 लाख ते 3.5 लाख पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे. रिफायनरी, जिओ नेटवर्क, त्याचबरोबर रिटेल स्टोअर आणि मुख्य ऑफिसेस या ठिकाणी लाखो कर्मचारी काम करत आहेत. यामुळेच देशातील रोजगार निर्मितीचा मोठा वाटा रिलायन्स कंपनीकडे देखील आहे. रिलायन्स कंपनीने रोजगार निर्मितीचा वाटा घेतला आहे. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीने भारतातील अर्थव्यवस्था वाढवण्यास तिचा सर्वात मोठा हात आहे. म्हणजेच रिलायन्स कंपनीची मार्केट कॅप 20 लाख कोटीहून अधिक असल्यामुळे रिलायन्स कंपनीने भारतातील अर्थव्यवस्था वाढवण्यास मदत केली आहे. आज रिलायन्स कंपनी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने वाढत आहे आणि त्याचबरोबर आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी हे देखील पुढच्या पिढीचे नेतृत्व घेत आहेत. कंपनीचं पुढचं लक्ष्य आहे की डिजिटल इंडिया आणि ग्रीन एनर्जी इंडिया घडवणे. रिलायन्स फक्त कंपनी नाही, ते एक ध्येय आहे, भारताला जागतिक मंचावर नेण्याचं. एक छोट्या खोलीतून सुरुवात झालेली कंपनी आज संपूर्ण जगामध्ये एक मोठ्या कंपनीच्या बरोबरीला लीड करत आहे. धीरूभाई अंबानी यांनी सिद्ध केले की मोठं होण्यासाठी मोठं घर नको तर मोठी स्वप्न हवीत. रिलायन्सने देश घडवला, त्याचबरोबर डिजिटल क्रांती घडवली, लाखो नोकऱ्या दिल्या आणि भारतातील अर्थव्यवस्थेला बळ दिलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा तुमच्या मित्राला शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रालाही प्रेरणा मिळेल.